द्राक्षामध्ये त्यांनी क्रांती करून एक कॅलिफोर्निया हिलच तयार केले असं मला वाटतं. आता आपण सटाण्याहून आपण सूर्यवंशी साहेबांच्या बागेमध्ये द्राक्ष बागेच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांनी केलेल्या पिकांमध्ये वेगवेगळे जे काही प्रयोग आहेत, त्याचबरोबर USK ॲग्रो सायन्सची जी काही उत्पादनं वापरलेली आहेत, गेली 10 ते 12 वर्ष ते वापरत आहेत, सातत्यानं ते आपल्या टच मध्ये असतात आणि त्यांनी आज बोलवल्यामुळे आपण आज त्यांच्याकडे आता निघालेलो आहे आणि थोड्याच वेळात तिथं जाऊन आपण प्रत्यक्ष चर्चा करूया. नमस्कार, USK ॲग्रो सायन्सेसच्या पॉडकास्टमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सटाणा जवळ असलेल्या तिळवण या गावामध्ये आहे. इथं आपण सूर्यवंशी सरांच्या बरोबर आणि त्यांचे चिरंजीव शुभम यांच्याबरोबर बागेमध्ये बसलेलं आहे. द्राक्षाचं चित्र यंदा बऱ्यापैकी सगळ्या महाराष्ट्रात बघायला गेलं तर विदारक चित्र आहे आणि द्राक्ष शेती बऱ्याचशाच अंशी पावसामुळं अडचणीत आलेली आहे असं आपल्याला दिसतं. पण या अडचणीतही मात करून ज्यांनी वादळात दिवा लावला आहे असे हे आमचे मित्र सूर्यवंशी सर यांच्या बागेमध्ये आज हे बहरलेलं जे काही पीक आहे द्राक्षाचं पाहताना आपल्याला सगळ्यांनाच आनंद होतोय. या त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आपण सगळ्यांपर्यंत ते पोहोचावं आणि त्यांनी द्राक्षामध्ये काय प्रयोग केलेले आहेत, कशा पद्धतीच्या अडचणी आल्या आणि ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत, प्रत्यक्ष त्यांच्या शब्दातच आपण सगळ्या गोष्टी पाहण्याच्या दृष्टीनं आज आपण हे आजचं पॉडकास्ट करतोय. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण इथं जी काही व्हरायटी थॉम्सनची जी काही तुमची हे आहे याच्यामध्ये बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर ह्या झाडांना मुळ्या आलेल्या दिसतात आपल्याला. तर ह्या मुळ्या येण्याचं कारण काय आणि त्यावेळची क्लायमेटिक कंडिशन कशा पद्धतीची होती, बाग छाटताना कशा पद्धतीची कंडिशन होती आणि याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही काय काय केलं? आम्ही सर्वात अर्ली ट्रॅकमध्ये छाटण्या असतात आमच्या एरियामध्ये. मार्केटच्या दृष्टीने आम्ही जुलै महिन्यापासून छाटण्या करतो आणि विशेष करून डोंगराळ प्रदेश असल्यामुळे पाऊस प्रमाण जास्त असतं आणि जास्त पावसाचं प्रमाण असल्यामुळे मुळी अडचणीत येते आणि मुळी अडचणीत आली की आपोआप साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर झाडावरती येरूट येत असतात आणि ती येरूट आल्यानंतर त्याला विशेष फारसं काही करण्याची गरज येत नाही. आम्ही सल्फर वगैरे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सल्फर टाकणं किंवा थोडंसं बोदाला हलकं करणं एवढाच एक पर्याय आहे. याच्या पलीकडे दुसरं काही करण्याची गरज येत नाही आणि केलेलंही नाही आम्ही. या प्लॉटचं कटिंग किती तारखेचं आहे आपलं? या प्लॉटची कटिंग 30 जुलैचं हे कटिंग आहे. हो. आणि त्यावेळी पाऊस होता. हो. तुम्ही हा जो पेपर टाकलेला आहे वर, हो. पेपरच्या खाली हे तुमचं प्लांटेशन आहे पूर्ण. हा किती वर्षापासून पेपरचा हा अनुभव तुमचा आहे? आम्ही गेल्या 4 वर्षापासून पेपर टाकतो आहोत. सांगली भागातच आपल्याच परिसरामध्ये काही 1-2 शेतकऱ्यांचं आम्ही थोडंसं अनुकरण केलं आणि ठरवलं की आपण अर्ली ट्रॅक मध्ये असतो, पेपर टाकून आपल्यालाही काही जमतं का म्हणून ते पहिल्या वर्षापासून आम्ही पेपर टाकतो आहोत. आता चालू वर्षी खूप सुधारणा झाल्या. गत वर्षापेक्षा चालू वर्षी आम्हाला बेनिफिट जास्त मिळाल्यात आणि ज्या ज्या गोष्टी आम्हाला नको होत्या त्या कमी केल्यात. बाकी पेपर मधल्या ज्या गोष्टी आहेत, नायट्रोजन एक्सेस होणं वगैरे, याच्यावरती खरड छाटणीपासून आम्ही खूप काळजी घेतली आणि तशा पद्धतीने कामकाज देखील केलं. जास्त नायट्रोजन वाढू नये म्हणून खताचं पण प्रमाण कमी केलं, शेणखतं कमी केलीत आणि नायट्रोजन कसं कंट्रोल करता येईल याच्यासाठी मुळांपासून झाडावरती फॉस्फरस पोटॅशचे प्रमाण वाढवलेत आणि नायट्रोजन कमी केलं. ठीक आहे. आता हे जो काही पेपर आपण टाकलेला आहे याला एकरी साधारणपणे खर्च किती आलेला आहे आपल्याला? पहिल्या वर्षी टी पासून आमची सर्व वायचीच प्लॉट आहेत. टीच्या वरती 5 फूट अँगल घेतला आणि त्याच्यावरती ठराविक अंतरावरती होल करून तारी वगैरे टाकल्यात आणि याच्यानुसार कशा पद्धतीने पाण्याला उतार मिळून आणि पाणी खाली येईल अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार केलं. साधारणतः पेपर अँगल सह 5 लाख रुपये आम्हाला गेल्या 4 वर्षापूर्वी खर्च आलेला होता. कदाचित आता तो खर्च वाढेल. म्हणजे आता दरवर्षी तुम्हाला फक्त पेपर टाकणं आणि काढणं हा जो काय आहे एवढाच खर्च आहे. हो.
म्हणजे हा गेल्या 4 वर्षात जरी डिवाइड आपण खर्च केला हो. तर साधारणपणे 1.25 लाखाच्या आसपास एकरी हे आता तुमचं बजेट गेलेलं आहे. बरोबर बरोबर. आणि अजून असं वाटतं की 2 वर्ष तरी पेपर हा टिकेल आपला. टिकेल असं. म्हणजे तो एक 90 ते 80 हजाराच्या आसपास ऍव्हरेज हे आपल्या Average, इन्व्हेस्टमेंटचं बरोबर, पेपर बरोबर, चाहिए. बरोबर. वार्षिक. आणि हा टाकला पेपर त्याची हो. ही इन्व्हेस्टमेंट एवढी झाली, हो. पण उत्पादनामध्ये तुम्हाला दरवर्षी सातत्यानं जे काही उत्पादन मिळतं हो हो. त्याच्यात किती वाढ झाली किंवा काय वाटतंय तुम्हाला? उत्पादनात आम्हाला 25% वाढ मिळाली. उत्पादनापेक्षा आम्ही निश्चिंत खूप राहतो. पाऊस पडला काही असलं तर कुठलंही जास्त लगेच आपल्याला पावडरी स्प्रे करणं वगैरे ही काही गरज गरज वाटत येत नाही. हा. सुरुवातीला तर मुळीच नाही, पाणी आतमध्ये जात नाही. जरा कॅनॉपी जास्त झाल्यानंतरच फक्त जर आतमध्ये पाणी गेलं तर पाणी ओलं राहतं, परंतु ऍक्च्युअली घडापर्यंत पाणी जात नसल्यामुळे फारशी काही धोका पोचत नाही. दावणीचे लगेच स्प्रे करणं, कॉन्टॅक्ट स्प्रे तर खूपच कमी झालेत आमचे. म्हणजे कॉपर सारखे स्प्रे, M45 सारखे स्प्रे, फक्त डावणीचे स्प्रे मात्र रेग्युलर 8 दिवसात आपण घेत असतो. म्हणजे थोडक्यात पान हे ओलं होत नसल्यामुळं हो त्याच्यावर जे काही डावणीचे झूसपोर ऊसपोर जे काही डेव्हलप होणार आहे डावणीचे आणि हो. बुरीचे, त्याची जी काही इन्फेक्शन्स होणार आहेत ती हो. पूर्णपणे थांबवली जातात. बिलकुल बिलकुल. त्यामुळे पावडरीचा खर्च पण आपला कमी झाला. बरोबर. उत्पादनामध्ये 25% आपल्याला वाढ वाढ मिळाली. मिळालेली. म्हणजे एकंदरीत आपण केलेल्या ह्या पेपरमुळे हो आपल्या उत्पादन घेण्यासाठी सोयीस्कर म्हणजे चांगल्या पद्धतीचं आपण अगदी, क्लायमेट अगदी. बागेत तयार केलेलं आहे. बरोबर बरोबर. आपल्याला ह्या पद्धतीने उत्पादन घेत असताना तुम्हाला जे काही नायट्रेटचे लेवल्स कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न केले तुम्ही, हो. फ्रुटफुलनेस वाढवण्यासाठी कमी केला, याला सातत्यानं तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेत असता किंवा काय तुमचं शेड्यूल कशा पद्धतीने ठरवता? मी USK ॲग्रो सायन्सचे आमच्या सटाणा तालुक्यातील सेल्स ऑफिसर विश्वास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही सर्वच कामं आम्ही त्यांच्या अंडर करत असतो. जे असेल ते त्यांनाच विचारायचं. सकाळी उठलो की आपलं शेड्यूल काय, वही घ्यायची, बघायचं काल काय स्प्रे घेतला काय नाही. पाटील साहेबांना फोन करायचा, त्यांनी मलाही नाही आणि माझ्या मुलाला शुभमलाही कधी नाही म्हटलं नाही, मी थोड्या वेळात करतो असं सुद्धा कधी वेळ आली नाही. फोन केला त्यांनी सांगायचं, त्या पद्धतीने स्प्रे आम्ही रेग्युलर केले. पेपरमध्ये काळजी फक्त जास्त भुरीचीच असते. भुरी आम्ही 20व्या दिवसापासूनच रेग्युलर स्प्रे चालू ठेवलेत. मात्र जसं डावणीला घाबरतो ओपन प्लॉटला, तसं पेपरमध्ये भुरीला जास्त भीती वाटते. 3 वर्षापूर्वी आम्हाला भुरीने त्रास दिला होता. मग मागच्या वर्षी आम्ही पेपर काही कारणास्तव टाकला नाही, पण चालू वर्षी पेपर टाकला तर 20व्या दिवसापासून आम्ही भुरीसाठी सर्व साहेबांनी सजेस्ट केलं त्या पद्धतीने 5व्या-6व्या दिवशी भुरीचे स्प्रे हे रेग्युलर ठेवले. आणि आता चालू वर्षी तर मुळीच भुरी कुठे काही बघायला मिळत नाही. म्हणजे एकंदरीत पेपरमध्ये आपल्याला डावणीची भीती ही कमी राहते आणि भुरीसाठी वेगळ्या पद्धतीने नियोजन करावं. हो हो. म्हणजे शेतकऱ्यांनी पेपर जर टाकला हो. तर भुरीसाठी फार लक्षपूर्वक काम करणं अतिशय आवश्यक खूपच आहे. खूपच सगळ्यात कारण जास्त. भुरीचा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना अनुभव आहे. एकदा भुरी आली, एक वेळ डावणी कंट्रोल करू शकतो, पण बरोबर. भुरी एकदा आली तर ती कंट्रोल होत नाही. आणि फार शेवटच्या- मोठ्या प्रमाणावर बरोबर पूर्ण त्या मन्यावरच ती अटॅक करत असल्यामुळे बरोबर. शेवटच्या दिवसापर्यंत, हार्वेस्टिंगच्या दिवसापर्यंत भुरी ही त्रास देत असते, दररोज ऍक्टिव्ह होत असते. जसं जसं माल तयार होतो तसं तसं वातावरण पण थंड होतं आणि भुरी पण ऍक्टिव्ह होत राहते. स्प्रे केला त्या 2 दिवसापर्यंत फक्त कंट्रोल मिळतो, पुन्हा अजून ती भुरी येते. त्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की भुरी यायलाच नको, याच्यासाठी काय करता येईल तशा पद्धतीने आम्ही खालून सल्फरचे पण बेसल डोस दिलेत छाटणीच्या आधी, आणि मध्यंतरी पण ICWP सल्फर पण लिक्विडमध्ये दिलेलं आहे, आणि रेग्युलर असं बेसल डोस सारखं सल्फर डस्ट पण केलेलं आहे जमिनीवरनं. आणि वरून पण तशा पद्धतीने स्प्रे सांगितल्या पद्धतीने रेग्युलर ठेवलेलं आहे. चालू वर्षी आम्हाला तर काही आढळलं नाही, अद्यापपर्यंत तर नाही भुरी कुठे आढळलेली. यंदा आपण जर बघायला गेलं तर वातावरणामध्ये फार फ्लक्च्युएशन्स मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी घडकूच बरोबर. किंवा गळ हा जो काही प्रकार आहे तो ह्या पेपरमध्ये कितपत प्रमाणात कमी होतो किंवा त्याच्यावर काय लक्ष ठेवावं लागतं? पहिल्या वर्षी आम्हाला कुजीचं प्रमाण जास्त वाटलं, परंतु नैसर्गिक जी वातावरणाची जी कूज असते त्यापेक्षा आम्हाला पेपरमधली एक वेगळ्याच पद्धतीची कूज आम्हाला ती जाणवली. आणि त्याच्यावरती 39व्या दिवशी 38व्या दिवशी प्लॉट चांगले दिसले होते, परंतु 41व्या दिवशी 50% प्लॉट मध्ये फक्त घडच कुजत गेला. जसं डावणी आहे की काय असा प्रश्न. आणि आम्ही सर्वच नवीन असल्यामुळे त्याचं काही शेड्यूल सापडलं नाही सुरुवातीला, पण मग नंतर जसं जसं लक्षात आलं की जमिनीतनं नायट्रोजन एक्सेस होणं किंवा जास्त कॅनॉपी झाली तर आपापच त्याच्यामध्ये नायट्रोजन वाढतं आणि घड तो कुजण्याचं प्रमाण वाढतं. चालू वर्षी आम्ही इथ्रेलचं प्रमाण खूप कमी केलं. साहेबांनी सांगितलं की रोल आपला इथ्रेलचा कमी करूया. 2 मिली घ्यायचो तर चालू वर्षी 1च मिली घेतलेला आहे. आणि साधारणतः 27-28व्या दिवशी पूर्ण कॅनॉपी मधनं कमी केली आणि 31-32व्या दिवशी शेंडा स्टॉपिंग केल्यामुळे नायट्रोजन थोडंसं थांबल्यासारखं वाटलं आणि कूस पण झाली. चालू वर्षी 100% आम्हाला
कुजीपासून जी भीती होती ती पूर्ण कमी झाली. सर मगाशी बोलता बोलता आपण चर्चा केली, यंदा कुजीवर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण तुम्हाला मिळवता आलं, म्हणजे गेली 2-3 वर्ष तुम्ही त्याच्यावर काम करतो. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे नायट्रेटच्या लेवल्स वाढल्या. नायट्रेटच्या लेवल्स वाढल्यामुळे आपल्याला तिथं कूज होते का, हा एक आपल्याला संभ्रम निर्माण होता. दुसरी गोष्ट कॅनोपीची दाटी झाल्यामुळे जी काही पानांच्या मध्ये अन्न तयार करायला पाहिजे, सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे, त्याच्यामुळे खालच्या बाजूला जी काही कूज होणं, हा एक आपल्याला दृष्टिकोन तुम्ही तयार करून त्याच्यावर काम केलं. पण ही घड आणि कूज ही जी काही कमी करण्यामध्ये मगाशी बोलताना तुमचं एक जाणवलं की प्री ब्लूमच्या अगोदर आम्ही याला जीए कुठलाही दिलेला नाही, ही आपली चर्चा झाली. तर एकंदरीत आता जर बघायला गेलं तर बऱ्याचशे शेतकरी प्री ब्लूमचा जीए हा 28 दिवसापर्यंत देत आहेत. घडाची लांबी फार मोठ्या प्रमाणावर वाढवून घेतात, सांगाडा मोठा करून घेतात, म्हणजे थोडक्यात एक रबर ताणल्यासारखं त्या बंचला ताणून घेतात. पण जर ढगाळ वातावरण झालं आणि पाऊस असेल तर त्या ठिकाणी अन्नसाठा त्या पानांमध्ये तयार होत नाही आणि तो पानात अन्नसाठा न तयार झाल्यामुळे तो घडात भरला जात नाही आणि त्यावेळी नायट्रेटचे लेवल वाढून जातात आणि कुजवा होऊन जातो. म्हणजे तुम्हाला हे जे काही यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये हा एक भाग आहे असं मला वाटतं की तुम्ही जो प्री ब्लूमचा जो काही जीए स्किप केलेला आहे तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरचा इफेक्ट तुम्हाला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट इथ्रेल सुद्धा तुम्ही जो काही वापर म्हणता, इथोफॉन जर प्लांटमध्ये जर जास्त काळ जर राहिलं तर त्या इथोफॉनमुळे ते मोठ्या प्रमाणावर त्याचंही नुकसान आपल्याला ज्या काही पुढच्या काळामध्ये घडकूज होती त्याच्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. पण हे जे काही स्वतः तुम्ही जे काही संशोधन करून तुमच्या या गोष्टीवर मात केलेली आहे, तर शेतकऱ्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी की आपल्या बागेमध्ये, आपल्या मातीला, आपल्या पाण्याला, आपल्या व्हरायटीला काय पाहिजे, काय हवं आहे, काय नको आहे, हा सरांसारखा प्रत्येकानं अभ्यास करून त्याच्यावर प्रत्येकानं आपले आडाखे बसवणं अतिशय आवश्यक आहे. आज इथं सरांचं टोटल किती क्षेत्र आपलं द्राक्ष बागायत? 12 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी आपल्या 11 एकर पूर्ण द्राक्ष आणि तोही थॉम्सन व्हरायटी, एकच व्हरायटी आहे. आर्ली ट्रॅकने लॉंग व्हरायटीला जरा अडचण येते म्हणून आम्ही थॉम्सन व्हरायटीच पसंत केलेली आहे. त्यावेळी गेल्या 9 वर्षापूर्वी हीच व्हरायटी केलेली. मग त्याच्या अगोदर तुम्ही लॉंग व्हरायटी पण भरली होती? घराजवळ भरलेली होती. आरके आपल्याकडनं आपला फोन झाला होता, पाटील साहेबांनी फोन केला होता की आरकेच्या संदर्भात आपल्याला गाडी लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता लॉंग व्हरायटीवरून थॉम्सन या व्हरायटीवर स्थिरावलेला आहात. अगदीच. गेल्या वर्षी आपल्याला काय भाव मिळाले होते? की गेल्या वर्षी साधारणतः 130 रुपये, 40 रुपये, 45 रुपये पर केजी एक्सपोर्टला रेट मिळाले होते आम्हाला. यंदा आपल्याला अपेक्षित काय रेट आहेत? अपेक्षा तर असते शेतकऱ्यांची, पण आपल्या लकने काय 151 आज येऊन गेले. 151 रुपयाने मागून गेले. मागणी झालेली. आणि आजच जास्त एक्सपोर्टरांची सुरुवात दिसली आम्हाला. कालपर्यंत काही कोण नाही, आज सकाळपासून तिसरे एक्सपोर्टर आलेले आहेत, येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांची मागणी आहे की आम्हालाच द्या म्हणून. कारण पेपर मधले प्लॉट जास्त त्यांना 3 वर्षापूर्वी त्यांना जास्त पसंत झाले होते. टपनेसपणा, पाणी न सोडणं, हे त्यांना ज्या गोष्टी जाणवत होत्या पेपरमध्ये जास्त ऍड वाटलं. यंदाच्या या टोटल या उत्पादनामध्ये तुम्हाला एकरी किती रुपयांचं उत्पादन अपेक्षित आहे? की बाबा हे साधारणपणे ॲव्हरेज रेट 150 जरी राहिला तर एकरी आपले किती रुपये होते? आर्लीमध्ये वेट कमी मिळतो, साधारणतः 8 टनापर्यंत, 8 ते 9 टनापर्यंत आम्हाला माल मिळाला तर आम्ही आनंदित असतो. सर्व माल चांगल्या पद्धतीने मार्केटिंग झालं पाहिजे एवढीच अपेक्षा. चालू वर्षी निसर्गाने थोडंसं जास्त त्रास दिलेला आहे शेतकऱ्यांना, पण लकीली आम्ही त्याच्यामध्ये माल आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला रेट जास्त मिळतील ही अपेक्षा तर आपोआपच मिळणार आहे निसर्गाच्या दृष्टीने. आमची अपेक्षा किती असेल, 500 पर्यंत असली तरी कमी राहील, परंतु सर्वत्र नुकसान जास्त झालेलं आहे. आपल्याकडे माल आहे, मार्केटमध्ये माल कमी असला की आपोआप रेट मिळत असतात. इथं जुने सूत्र आहेत त्या पद्धतीने. म्हणजे एकरी साधारणपणे 12 ते 15 लाखापर्यंत उत्पादन जाण्याला कुठलीच अडचण नाही. बरोबर. मागच्या वर्षी जे नुकसानी झाल्या ती या चालू वर्षी आम्हाला त्याचा ऍव्हरेज भरून येणार. सरांचं हे जे काही उदाहरण आहे ते सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी निश्चितच घ्यायला काही हरकत नाही की सातत्यानं द्राक्ष शेतीचा हा प्रवास, मला वाटते गेली 38 वर्ष सरांनी सांगितलं की हा द्राक्षाचा प्रवास त्यांचा चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाची शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मायक्रो ऑब्झर्वेशन आणि पुढच्या वर्षी आपल्याला त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी त्या गोष्टीवर केलेलं जे काही संशोधन आहे ते पुढे कसं वापरायचं हे स्वतः त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तिळवण सारख्या ह्या गावामध्ये द्राक्षामध्ये त्यांनी क्रांती करून एक कॅलिफोर्निया हिलच तयार केले असं मला वाटतं. आणि सरांचं हे यश उत्तरोत्तर असंच वाढत राहो या इच्छेनं मी आजचं हे पॉडकास्ट संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.